जय आदिवास मित्रांनो, सतीश पत्वे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम झक्कास आहे मित्रांनो. आता एकदम थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडीच्या सीझनमध्ये आपले एकच फेवरेट पार्टी राहते, चिकन पोपटी. तर मित्रांनो, आज आपण चिकन पोपटी बनवणार आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम झक्कास आहे. आपली पोपटी एकदम झक्कास होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू देखा आणि पोपटीचा आनंद घ्या. आणि तुम्हाला पण जमले तर तुम्ही पण नक्की बनवा, कारण का आता थंडीचा सीझन आहे. थंडीच्या सीझनमध्ये नक्की एकदा पोपटी बनवून आपण खालीच पाहिजे. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो, चॅनल कोणी नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि बाकीच्याला पण शेअर करा, कारण की अजून कोणाला पोपटी बनवायची माहीत नसेल तर त्या पण नक्की पोपटी बनवतील. तर चला आता लेट्स गो. पोपटीसाठी मित्रांनो, आपण दरवेळेस केळीची पानं घेतो, पण आता आपल्याला केळीची पानच भेटली नाही. मग आपण जुगाड केला, मग आळूची पानं होती, मग त्या केळीची नाहीत, आपण आळूची आणली. त्याच्यात येळ येतो, त्याच्यामुळे टेन्शन नाही. इथं चिकन 1 किलो चिकन घेतलंय. इथं वाटाण्याच्या शेंगा आणि इथं आपल्या वालखडीच्या शेंगा आणि हे आपला मडका आहे. बारीकसाच मडका आहे, मोठा मडका नाही, त्याच्यामुळे आपण यातच मागच्या वेळेस आपण याच्यातच बनवले ते. आणि एकदा बनवता बनवता फुटला तर मग आज काय होतं काय माहिती. तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट. तर मित्रांनो, आपण आता घेतलं एवढं चिकन. आता आपण याच्यात मसाला टाकून घ्यावं. चिकन मसाला, मटन मसाला, हळद पावडर, कांदा मसाला. कांदा मसाला आपण थोडा जास्त टाकून घेणार आहोत, कारण आपण मिरची पावडर नाही वापरणार, त्याच्यामुळे चिकन मसाला अजून थोडासा घेऊ. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आला लसूण पेस्ट. टाकायची का मिरची? लसूण पेस्ट झाली. आता आपण ही तेलास कितली कोणी काय मीठ. मीठ राहिला आणि मीठ घे. याच्यामध्ये आपण थोडासा तेल पण ऍड करणार आहोत. तेल ऍड केलं. आता याच्यामध्ये आपण थोडासा मीठ टाकू. चमच्यात नाही मीठ टाकाय, आता हातामध्ये घेतो. टाका ना शेंगांना मध्ये मध्ये टाकायचं. अन्वेषची फरमाईश. अन्वेष काय करणार आपण? काय त्याला सांगता येत नाही. आता आपले हे कालवून झालेलं आहे. आता आपण थोडा वेळ साईडला ठेवू. आणि आता मडक्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण पान लावून घ्यावं. हे पान शिजून जाणार आहे आळूचा, पण आपल्या केळीचा भिजलाच नाही, तळायला लागतं. याचा पान लाव. आळूचा पान लावून घेतलेलं आहे. आणि अन्वेष तुझी आले लाव. अन्वेषची पण पोपटी घे चांगलं. त्याच्यात सगळ्यात अगोदर खाली आपण गॅसचा थर लावणार आहोत. शेंगांचा थर. अन्वेष घेतून 2-4. अन्वेष घे तुझे. थोडेच घे, तुझा मडका बारीक आहे.
बापले त्यांची पोपटी हम्म. हे बस. चांगले पण बरोबर चांगले अरे घ्या अजून थोड्याशा. चला कोणाची भारी होती जुगलबंदी लागली बर का. चांगले पण. आता घे उलासा मटणचा त्याच्यात भर 2 4 5 6 भाव भर. घे. चांगलं घे ना चांगलं पटापटा. घे पटापट हे असं असं. मी सोजवतो की तिथं माझ्याकडं तर असं भरून घे. घे आणूस अजून. भर ना 4 5 मठाला बुबा भर. चांगलं कोंब खाली. कोण खाली माहेर का कोण असं. एके हाताने गाडगा तर आपण याच्यातच वाटाणे शेंग असा थर लावणार. तुझ्या याच्यात आणि वाटाणे शेंगात बसते नाही गॅस घेतो. बसतीन चेम बाळा चेम खाली ठेवू मग. अशा आडवे ठेवून. हम्म. 2 3 भाव भर अजून वरून. अजून एक थर चिकनच लावून घ्या. अन्वेष इकडे तयार झालेली ते आपण थोडा वेळ बाजून ठेवू. हा अन्वेष मुंग्या तिकडे. वाटाण्याचे बरेच कोंबायचे ना. वाटाण्याचे जरा जास्त घालायचे. आवडायचे मार्केट केवढा बसणार आहे. आता वाटाणे शेंगा टाका. वाटाणा खायला एकदम टेस्ट लागत. बाजू बाजू नाही तुम्ही लावायला लागत होता. कसे पाना बाजूला चिटकलं मटन. चिटकू दे ना. चिटकेलच करपेलच मटण चांगलं. बंद करू का. अन्वेष बघू तुझी पोपटी उचलून दाखव. दोन्ही हातान धर खाली पडत. वय वय लवकर ती पडन. हा आपण पॅक करून घ्या. केळ पानं नव्हती का त्यांची. गोरखदास बंधे शेता का वरून काय तर तो बोराडाचा पाला कोंबायला लागला. काय नाही प्रॉब्लेम. तर मित्रांनो आता आपले याच्यात वालखडीच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा पॅक करून झालेल्या. आता आपण जाऊ पेटवार. अजून अन्वेष राहिली ना. अन्वेषची पोपटी अन्वेष आवडीच नाही का. अन्वेष त्याच्यासाठी सेपरेट आहे पार. सेपरेट आहे अन्वेष साठी.
काय आहे अन्वेष, काय कराय चालली? तर मित्रांनो, आता आपण ज्या पोपटी, एक अन्वेषचे आणि एक माझे, दोघांनी पण अन्वेषने त्यासाठी सेपरेट बनवले. आता आपण दोन्ही पण ठेवूया. घे आणि तुझीच, आणि ठेवताना असा उबडा मडका ठेवायला लागत. असा ठेव अन्वेष, तुझं तुझं नको रे, हेच गाबाळावर ठेव, हेच गाबाळावर ठेव. अन्वेषची पोपटी एक माझी पोपटी. आता आपण याला लाकडं लावून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण आहे ना साईडनं आता लाकडं लावून घ्या आणि मग पिटून द्या. आता आपण फाट्या लावून झालेल्या. आता आपण पोपटी द्यावं पेटवून. आज आपल्या बारकाले फाटे नाही, त्याच्यामुळे आपण आज डायरेक्ट मोठ्याच फाट्या लावून पेटवून देणार आहे. तर मित्रांनो, आपण आता पूर्ण आपली जे लाकडं होती सगळी पेटून मस्तपैकी पेटलेले आहे. आता आपण याच्यात जशी लागतील तशी हळूहळू त्याच्यात लाकडं टाकणार आहोत, जसा आर पडेल. कारण की पोपटी व्यवस्थित शिजायची म्हणजे त्यासाठी ना आर जास्त महत्त्वाचा राहतो. आणि लाकडाचा आर म्हणजे एकदम भारी, त्याच्यात लवकर पोपटी तयार होते. तर बघू, आता डायरेक्ट खोलूनच दाखवतो मला, कारण की जाळ तर आपलं एकदम भारी झालेलं आहे. चालू आहे आता जाळ कवडा लागतो, कवडा नाही हरायचं काम. झाली बाय का अन्वेष, झाली बाय तयार झाली. मित्रांनो, आपण आता पोपटी पेटून जवळजवळ अर्धा तास होत आलेला आहे. तर अजून एक 15 मिनटं तर आपण असंच ठेवणार आहोत, कारण की आर भरपूर पडलेला आहे. आता जवळजवळ 5:30 वाजता आपण 5:45 वाजेपर्यंत ठेवणार आहोत. पाऊण तासानं आपण उचकून येऊ शिजली का नाही, कारण की आर भरपूर आहे त्याच्यामुळे शिजलीच व्हायला. आता आपण टाइम झाले पोपटी काढायला, पहिले आपण अन्वेष शेरू काढून झाले का नाही तयार. अयो अयो दादाची पोपटी. थांबना, हात नको घालू, गरम आहे त्या. गरम आहे, जळशील. नीट बसायचा, येड्यावान नाही करायचा. अनुज मांडी घालून बस. अन्वेषी पोपटी नीट बस, रेळून नाही बसता. मोबाईलला तू तसाची रेळून सरळ बस. अन्वेषी पोपटी, अन्वेषी पोपटी, अन्वेष. काढा ना एक फोटो. झाले का, शिजलाय का नाही काय. पाका गरम व्हाया. गरम आहे, होती काढे घे बरं. अन्वेषची खुशी. अन्वेष झाली होय का, बुजली होय का. प्याग बसवेल नाही. अन्वेष जळशील.
म्हणजे काढीन करून काढ. ABCDEFGHI. शिजलाय वाटण मटण आता पर मटण शिजलाय तो वाटताना नाही. अयो भारी चिकन मार गेले. जाळल्या नाही बी काय काय जाळल्या आता. चला खोलून येरू. काडी होती मोड ना काडी मध्ये मोड. इकडे राहतो मी थोडे काय म्हणून चालू. हो या पाडून घे एक साठीला. चांगला आयला तर शेंगाचा डायरेक्ट एक थरचे थर पडला शिजल्या वाटत मस्त पैकी. हा अरे वा 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 लईच भारी झालंय. घे बाजूला उचलून. इथं शेंगा खालचा सर तसंच राहिलाय. आता पोपटीचा पोपट झाला तर. मस्त 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 शेंगा शिजल्या. डायरेक्ट इकडे आणली ना. मध्ये आईचा फडका घे ना का पेटल काय नाही नाही उठणार. ते बघ कापडाचं आहे कुठे इंगळायचं. कापडाचा आहे पण ते या नाही ना सुट्टी मधला नाही उठायचा. ते मडकायचं ठासून ठासून भरलंय मटण. ओळखायला देतील खेळाय. काढीन कोर. आता पडल आता पडल. अरे वा 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 वा. तुमच्या तोंडाला पाणी यायचं. मग 1 किलो मटण आणि लय भारी झाली. अरे आला विकास पण पोचला. नाही जळली खालचं. नाही मापा झाली खाली तसंच होता. आता बघ कोरून काढायला लागेल. चला मस्त पैकी झालेली आहे तयार आपली पोपटी. बघू कसं झालंय बाबा काढ. मस्त झाले. होत्या कसं लागत जळका जळका. घे बाय. या जराशी इकडे घ्या नी. इकडे 10 ना होत्या मडका बाजूला ठेव रे बाबा. विकास हेर खाऊन एकच खाऊन खाली शेंगा बरं का. अंडी बसाय जागाच नव्हती. चला विकास पहिल्यांदाच खातो आहे. मग काय भारी झाले. मस्त झाले का. चला विकासनं फर्स्ट टाइम खाली पण त्याला आवडली. चला आता आपण पण खाऊन येऊ. चला आता मग आपण पोपटीचा एक पीस खाणार आहे. मस्त चिकन एकदम भारी शिजलेलं आहे पार. आणि टेस्ट पण एकदम भारी झाली आहे. आपण चिकन मध्ये मीठ टाकला तर पण याच्यात टाकलं नाही शेंगांमध्ये. शेंगा थोड्याशा झाल्या पण खायला एकदम जबरदस्त. एक नंबर. आधी घरी गेलो घरी येऊन कसं झाले. लय मस्त झालंय पार. एकच नंबर. इकडं मोकार इकडं लाळा गळून पडले काय काय म्हणजे बा अश्विनीची. वाटाण्याचं भारी लागतं ना. श्रावणीचा काय चाललंय. ते सगळे का आता माल नाही देता. तर मित्रांनो पोपटी एकदम आपली जबरदस्त झालेली. आता आम्ही आवडी गँग बसलेलो आता फस्त करण्यासाठी. आणि मित्रांनो आपला असंच व्हिडिओ देखण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.